बातमीपत्राला सुरुवात करूयात। रत्नागिरीची सभा संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि किरण सामंत यांच्यात चर्चा झाली। सभा संपल्यानंतर किरण सामंत यांना अमित शहा यांनी बोलावून निरोप दिला। राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी किरण सामंत यांना असे आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अमित शहा आणि सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची थोड्या वेळापूर्वी नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीमध्ये सभा पार पडली आणि या सभेनंतर अमित शहा यांनी एक ताबडतोब निरोप स्टेजवरती पाठवला आणि किरण सामंतांना बोलून घेतलं। किरण सामंत आणि अमित शहा यांच्यामध्ये जो संवाद झाला तो संवाद असा आहे, अमित शहांनी किरण सामंतांना स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही नाराज होऊ नका, मोठा मताधिक्य रत्नागिरीमधून नारायण राणे यांना मिळालं पाहिजे। नारायण राणे यांना विजय करण्यासाठी मी जबाबदारी तुमच्यावरती देतोय, कारण की किरण सामंत आपल्याला शिवसेनेमधून इच्छुक उमेदवार होते। शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले, मात्र ऐनवेळी किरण सामंत यांचा पत्ता कट झाला आणि ही उमेदवारी भाजपाची म्हणून नारायण राणे यांना मिळाली। मात्र किरण सामंत, उदय सामंत यांची मोठी ताकद आपल्याला रत्नागिरी परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात त्यांची आहे। जर किरण सामंतांची नाराजी ओढून घ्यायची नसेल आणि जर त्यांनी काम केलं नाही तर या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला फटका बसू शकतो। त्यामुळे या ठिकाणी स्वतः अमित शहांनी किरण सामंतांना बोलून निरोप दिला, नारायण राणे यांच्या विजयाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, सर्वाधिक जास्त मताधिक्य मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्याकडे आहे, तुमची नाराजी चालणार नाहीये, तुम्ही कामाला लागा, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे हे आदेश देत असताना किरण सामंतांनी देखील कबूल केलेलं आहे की मी कामाला लागलेलो आहे आणि रत्नागिरी मतदारसंघामधून मोठं लीड या ठिकाणी नारायण राणे यांना देताना पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच सामंत यांच्यासहच कार्यकर्त्यांना देखील आता प्रचारासाठी आणि कामाला लागण्यासाठी आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।